आमदार रोहित पवारांची आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। 5 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार नवीन काय पुरावे देणार याकडे सर्वांचं लक्ष। विमान उड्डाणादरम्यान पायलट झोपला, जय पवारांकडून VSR मार्काचा व्हिडिओ शेअर। VSR कंपनीची सर्व विमानं ग्राउंड करण्यासोबत रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी। जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड। संस्थेच्या 85 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष। याआधी अजित पवार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते। छत्रपतींच्या वंशजाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार, मावळे म्हणून आम्हाला तो विचार अजिबात पसंत नाही। जयकुमार गोरेंचा छत्रपती शाहूराजेंना टोला। छत्रपतींच्या विचारांची आम्ही पाठराखण करत राहू, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। जंगलात बिबट्यांना बोकडं सोडा म्हणतायत, फळांची झाडं लावा म्हणतायत, बिबट्या सांभाळता येत नाही, आमच्या वाघांच्या मागे कशाला लागता, श्रीकांत शिंदेंची गणेश नाईकांवर जोरदार टीका। सांगली जिल्हा परिषदेत सत्तेबाबत चंद्रकांत पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका, तर अध्यक्षपद कुणी देईल यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची भूमिका। चंद्रकांत पाटलांची माहिती। बदलापूरमध्ये झालेली घटना निंदनीय, बदलापूरच्या घटनेसंदर्भात मी पोलिसांची चर्चा केली, पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करावी, भाजपच्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या मालेगावमधील 40गाव फाट्याजवळ सायने शिवारात जमिनीतून जळतं केमिकल बाहेर, अग्निशमन दल दाखल झालं होतं। याबाबत फॉरेन्सिक पथक आणि तहसील प्रशासनाला कळवलं गेलंय। मराठी भाषेचा सर्वांनी पुरस्कार केला पाहिजे, तसं होत नसेल तर कायदा केला पाहिजे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची विश्व मराठी संमेलनात प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये नौका बुडाली, नौकेवरील खलाशांना वाचवण्यात यश, वाऱ्याचा वेग आणि लाटांच्या तडाख्यात सापडल्याने समुद्रात नौका बुडाली।